नमस्कार मित्रांनो, मी शेळके वकील. माझा फोन नंबर आहे 940-323-1100. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण फार महत्त्वाची गोष्ट पाहणार आहोत. ज्यावेळी आम्हाला पक्षकारांचे फोन येतात किंवा मेहरबान कोर्टामध्ये एखाद्या आरोपी विरोधात चार्जशीट कोर्टामध्ये दाखल होत असते पोलीस स्टेशनकडून. एखाद्या गुन्हेगारानं जर गुन्हा केलेला असेल आणि सदरची चार्जशीट पोलीस स्टेशनमध्ये तयार होऊन ती कोर्टामध्ये आल्यानंतर पहिला ज्यावेळी जामीन केला जातो त्यावेळी आरोपींचं असं मत असतं की साहेब प्रत्येक तारखेला यावंच लागणार का, सदरची केस किती दिवस चालणार. त्याचबरोबर हे क्रिमिनलच्या केसच्या बाबतीत झालं. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळी दिवाणी दावा चालू असतो किंवा एखादा दावा दाखल केला जातो त्यावेळी पक्षकार विचारतात की प्रत्येक तारखेला आम्हाला यावंच लागणार का, किती तारखा होणार, अशा पद्धतीनं प्रश्न असतात. त्या संदर्भात आजच्या व्हिडिओला आज आपण प्रत्येक तारखेला मेहरबान कोर्टामध्ये हजर राहावंच लागतं का, ह्या संदर्भात आजचा व्हिडिओ आपण पाहतो. मित्रांनो, कोर्टामध्ये शक्यतो दोन प्रकारच्या केसेस असतात, एक क्रिमिनल केस आणि एक सिव्हिल केस. क्रिमिनल केसेसमध्ये काही महत्त्वाचे मुद्दे असतात, तसंच सिव्हिल केसमध्ये काही महत्त्वाचे मुद्दे असतात आणि त्या पद्धतीनं मेहरबान कोर्टाचं प्रोसिडिंग किंवा कामकाज हे चालत असतं. जास्तीत जास्त महत्त्वाचं ज्यावेळी एखादा आरोपीनं गुन्हा केलेला असतो किंवा एखाद्या क्रिमिनल केसमध्ये एखादा फिर्यादी असतो, जो फिर्यादी असतो त्याच्यावर काही ना काही बाबतीत अन्याय झालेला असतो आणि जो आरोपी असतो त्या आरोपीनं हे कृत्य केलेलं असते. त्या संदर्भात दोघांचंही असं होतं की प्रत्येक तारखेला कोर्टामध्ये हजर राहावंच लागतं का. तर ज्यावेळी क्रिमिनल केस असते त्यावेळी मित्रांनो महत्त्वाची गोष्ट म्हणजे फिर्यादी हा सुरुवातीच्या ज्यावेळी चार्जशीट कोर्टामध्ये हजर राहतं त्यावेळी सुरुवातीला फिर्यादीची जोपर्यंत साक्ष होत नाही किंवा क्रॉस उलट तपासणी होत नाही तोपर्यंत तरी फिर्यादीनं हजर राहणं गरजेचं असतं. कारण फिर्यादी काही बाबतीत अन्याय झाला असतो, त्यामध्ये जे पंच असतात किंवा जे साक्षीदार असतात, आय विटनेस असतात किंवा इतर पुरावे असतात, हे पुरावे कोणत्या पद्धतीनं मेहरबान कोर्टामध्ये चालतात हे पाहण्यासाठी फिर्यादीसुद्धा प्रत्येक तारखेला हजर राहणं गरजेचं आहे. परंतु जरी एखाद्या तारखेला किंवा 2-3 तारखेला जरी फिर्यादी नसेल तर हे कामकाज थांबत नाही. सरकारी वकील त्यांना मिळालेला असतो, त्यामुळे ते कामकाज चालू राहत असतं. पण तुमचं काम असल्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त फिर्यादीने मेहरबान कोर्टात हजर राहून प्रत्येक तारखेला कोणतं कामकाज कसं चाललं हे पाहणं गरजेचं असतं. त्याचबरोबर जर आरोपी असेल तर आरोपीला ज्यावेळी मेहरबान कोर्टाकडून समन्स येतो त्यावेळी त्या समन्सबरोबर आरोपीनं जामीन घेऊन पहिल्या तारखेला हजर राहणं गरजेचं असतं. ज्यावेळी असा समन्स येतो त्या तारखेला जर मेहरबान कोर्टामध्ये आरोपी जर हजर नाही राहिला तर मेहरबान कोर्टाकडून अवमान झाला म्हणून परत पकड वॉरंट हे किंवा नॉन बेलेबल वॉरंट NBW हे निघत असतं आणि त्यावेळी मग आरोपीला पोलीस पकडून आणत असतात आणि जामीन दिला जात असतो. कारण ज्यावेळी सुरुवातीचा जामीन मंजूर होतो तर आरोपी हा प्रत्येक तारखेला मेहरबान कोर्टामध्ये सांगितल्या वेळेवर सांगितलेल्या दिवशी हजर राहील असं त्या पद्धतीनं अर्ज लिहून दिलेला असतो किंवा त्या पद्धतीनं शपथ घेतलेली असते. त्यामुळं कोर्टामध्ये त्यावेळीच जामीन मंजूर होत असतो. त्यामुळं आरोपीला प्रत्येक तारखेला हजर राहणं गरजेचंच असतं. त्याचबरोबर एखाद्या वेळी आरोपी हा बाहेर गेलेला असेल किंवा काही कामानिमित्त जर मेहरबान कोर्टामध्ये हजर राहू शकत नाही, समजा ॲक्सिडेंटल बाब असेल किंवा कोण नातेवाईक एक्सपायर झाले असतील, अशावेळी माफी अर्ज वकिलामार्फत जरी मेहरबान कोर्टामध्ये दिला तरीसुद्धा माफी ही मेहरबान कोर्टाकडून मंजूर होत असते. त्यामध्ये आरोपींना शक्यतो जास्तीत जास्त कोर्टामध्ये हजर राहणं गरजेचं असतं. ज्यावेळी सुरुवातीला बेल ॲप्लिकेशन दिलं जातं किंवा अँटीसेप्टरी बेल असेल किंवा जामीन असेल, अँटीसेप्टरी बेलला बिना आरोपी ही मंजूर होत असते. परंतु ज्यावेळी जामीन कोर्टामध्ये दिला जातो त्यावेळी आरोपीनं हजर राहणं हे गरजेचंच असतं. त्यानंतर फिर्यादीनं ज्यावेळी नो क्रॉस करून घेतला जातो त्यावेळी फिर्यादीनं मेहरबान कोर्टामध्ये हजर राहणं हे फार गरजेचं असतं. त्याचबरोबर ज्यावेळी अंतिम न्यायनिर्णय होत असतो त्यावेळी
आरोपीनं कोर्टामध्ये हजर राहणं हे गरजेचं असतं. अशावेळी आरोपीनं क्रिमिनल केसमध्ये ह्या तारखेला तरी निश्चित कोर्टामध्ये हजर राहावंच लागत असतं. हे थोडंसं आपलं झालं क्रिमिनल केसच्या बाबतीत. आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा आपण जो पाहणार आहोत तो सिव्हिल केसच्या बाबतीत. सिव्हिल केसमध्ये ज्यावेळी मेहरबान कोर्टामध्ये वादी हा प्रतिवादीच्या विरोधात मेहरबान कोर्टामध्ये दावा दाखल करत असतो, त्यावेळी सुरुवातीला जे काही दावा दाखल करण्याची जी प्रोसिजर असते त्यामध्ये अफिडेव्हिट असतील किंवा वकीलपत्रावरील सह्या असतील, ह्या संदर्भात मेहरबान कोर्टामध्ये वादीला हजर राहावंच लागत असतं. त्यानंतर प्रश्न येतो, प्रतिवादीला समन्स जात असतो. समन्स ज्यावेळी जातो त्यावेळी 30 दिवसाची पहिली मुदत, त्यानंतर मुदत वाढवून घेतल्यानंतर 90 दिवसाच्या आत म्हणणं आणि कैफियत हे प्रतिवादीनं द्यावायचं असते. आणि ज्यावेळी प्रतिवादीला समन्स लागू होतो त्यावेळी प्रतिवादीनं मेहरबान कोर्टात स्वतः जाऊन हजर राहणे. समजा पहिल्या तारखेला जर प्रतिवादी हजर नसेल तर वकिलामार्फत एक मेहरबान कोर्टामध्ये अर्ज देऊन वकील नेमणुकीबद्दल किंवा म्हणणं देण्याबद्दल पुढील तारीख घेऊन पुढील तारखेला मी वकीलपत्र देत आहे, अशा पद्धतीनं मेहरबान कोर्टामध्ये अर्ज प्रतिवादीने देणं अतिशय गरजेचं आहे. अन्यथा जर प्रतिवादीला समन्स लागू झाला आणि नोटीस लागू झाली आणि जर मेहरबान कोर्टामध्ये प्रतिवादी जर हजर नाही झाला तर एक्स पार्टी ऑर्डर होऊ शकते किंवा जर निशाणपात दाव्यामध्ये असेल तर प्रतिवादी विरोधात मनाईचा आदेश पारित होऊ शकतो. हे पहिल्या स्टेजला झालं. त्यानंतर महत्त्वाची गोष्ट आहे, ज्यावेळी 2 किंवा 3 तारखा पडली जातात आणि 90 दिवसाच्या आत जोपर्यंत प्रतिवादीचं म्हणणं येत नाही तोपर्यंत जरी वादीनं मेहरबान कोर्टामध्ये नाही हजर झालेल तरी शक्यतो काम हे वकिलामार्फत चालत असतं. त्यामुळं वकिलांची जबाबदारी असते की प्रत्येक तारखेला मेहरबान कोर्टामध्ये हजर राहणं. ह्या अशा 1-2 तारखेला जरी वादीने नाही मेहरबान कोर्टामध्ये जरी हजर झालं तर वकिलांच्या मार्फत हजर राहून जे कामकाज प्रोसिडिंग चालू आहे ते समजून घेता येतं. त्यानंतर महत्त्वाचा येतो मुद्दा पुराव्याचा येतो. ज्यावेळी अफिडेव्हिट मेहरबान कोर्टामध्ये वादीचं घालायचं असतं त्यावेळी वादीनं प्रत्यक्ष हजर राहून अफिडेव्हिट करून मेहरबान कोर्टामध्ये हजर राहणं गरजेचं असतं. त्याचबरोबर ज्यावेळी क्रॉस होत असतो किंवा उलट तपास होत असतो त्यावेळी वादीनं मेहरबान कोर्टामध्ये हजर राहणं गरजेचं असतं. ही झाली दुसरी स्टेप. त्यानंतर जे काही पुरावे साक्षी पुरावे द्यायचे असतील त्यावेळी वादीनं मेहरबान कोर्टामध्ये योग्य ती कागदपत्र घेऊन हजर राहणं गरजेचं असतं. आधीमध्ये जर जास्त वयस्क वादी असतील किंवा काही कामानिमित्त बाहेर शहरामध्ये राहत असतील आणि जर दिवाणी दाव्यामध्ये वेळेवर यायला मिळत नसेल तर अशावेळी शक्यतो वकिलाचे वादीचे कामं बघत असतात. ही सिव्हिल प्रोसिजरमध्ये ही एक चांगली संधी मिळते की वादी एखाद्या तारखेस हजर नसेल तर त्याच तारखेला ऑर्डर होते असे नाही, पुढील तारीख मिळू शकते. अशा पद्धतीने हे दिवाणी दाव्यामध्ये प्रत्येक तारखेला हजर राहावंच असं काही नाही. पण ज्यावेळी महत्त्वाच्या काही केस तारखा असतात त्यामध्ये तुमचं पुरावा द्यायचा असेल, क्रॉस असेल किंवा एखादे कागदपत्र महत्त्वाचे द्यायचे असतील किंवा तुमचा पुरावा पुरशीच द्यायची असेल रद्द करण्याची, अशावेळी वादीनं हजर राहणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आर्ग्युमेंटला सुद्धा हजर राहिलेत किंवा नाही राहिले तरीसुद्धा हे वादी आणि प्रतिवादीच्या इच्छेवर राहतं. परंतु शक्यतो मेहरबान कोर्टामध्ये दिवाणी दाव्यामध्ये जास्तीत जास्त वादी वयस्क असतील किंवा काही कामाने बाहेर असतील तर ह्या ज्या केसेस दिवाणी आहेत त्या वकील साहेब यांच्यावर जास्तीत जास्त चालत असतात. त्यामुळं प्रत्येक तारखेला हजर राहावंच असं काही नाही. आणि त्यानंतर महत्त्वाचा जो मुद्दा येतो, जी कोर्टामध्ये आपण केस दावा दाखल केलेला असतो ती आपली स्वतःची असते. जरी काही तारखेनं वादी प्रतिवादी किंवा फिर्यादी किंवा आरोपी जर कोर्टामध्ये हजर नाही झाले तर काही केसेसमध्ये ऑर्डर होऊ शकतात, काही केसेसमध्ये होत नाहीत. तरीसुद्धा महत्त्वाची गोष्ट अशी आहे, प्रत्येक तारखेला आपली केस असते. मेहरबान कोर्टामध्ये बंधन आहे किंवा बंधन नाही म्हणून आपण हजर राहायचं का नाही राहायचं हा आपला शेवटी आपला पर्याय राहत असला तरी आपण जर वादी असाल किंवा फिर्यादी असाल तर प्रत्येक तारखेला मेहरबान कोर्टामध्ये
किंवा प्रतिवादी जरी असाल तुम्ही, प्रत्येक कोर्टाला मेहरबान कोर्टामध्ये तुम्ही हजर राहणं हे फार महत्त्वाचं असतं. कारण प्रत्येक तारखेला तुमचं कामकाज कुठं चाललंय, काय चाललंय, प्रोसिजरमध्ये काय चाललंय, किंवा प्रतिवादीचे वकिलांनी काय बाजू मांडली, किंवा प्रतिवादीने काय कागदपत्र हजर केली, आपल्याला कोणती कागदपत्र पुढच्या तारखेला काढावायची असतात आणि ह्या तारखेला कामकाज कुठे चाललंय, हे जर तुम्हाला इत्थंभूत संपूर्ण जर माहिती तुमच्या दाव्याची पाहिजे असेल तर तुम्ही प्रत्येक तारखेला डोळ्यात तेल घालवून स्वतः तिथं कोर्टामध्ये 10:30 वाजता हजर राहून तुमचं कामकाज पाहिले पाहिजे. न्याय ह्या व्यवस्थेमध्ये फार वेळानं मिळत असतो. तुम्ही जर हजर किंवा तुमचे वकील जर हजर नसतील तर कोर्टामध्ये महिना, 2 महिने, 3 महिने, 4-4, 6-6 महिन्याच्या तारखा देण्यात येत असतात. त्यामुळं तुमच्या केसला फार विलंब लागण्याची शक्यता असते. त्यामुळं तुम्ही मेहरबान कोर्टामध्ये हजर राहणे, कामकाज कुठं चाललंय, काही चाललंय, रोजनिशी असते, रोजनिशी पाहणे गरजेचं असतं आणि त्या पद्धतीनं तुम्हाला कोणती कागदपत्र हजर करायची आहेत, पुढील तारखेला कोणते हजर करायचे आहेत, प्रतिवादीनं कोणते कागदपत्र हजर केले, त्याला आपण काय म्हणणं दिले पाहिजे, किंवा त्या पुराव्यांना कोणकोणते पुरावे मेहरबान कोर्टात हजर केले पाहिजे, याची संपूर्ण माहिती ही पक्षकाराला असणं गरजेचं आहे. तारखेला हजर राहिलं चालतंय, नाही राहिलं चालतं, अशा गैरसमजात मित्रांनो अजिबात राहू नकोसा. प्रत्येक तारखेला तुमची केस आहे, केसमध्ये काही गडबड झाली किंवा केस तुमच्या विरोधात गेली तर नाहक तुम्हाला आर्थिक, मानसिक, शारीरिक, त्याचबरोबर तुमच्या कुटुंबाला त्रास होण्याची शक्यता असते. त्यामुळे जर तुम्ही कोर्टामध्ये जर केस दाखल केलेली असेल तर प्रत्येक तारखेला तुम्ही स्वतःहून हजर राहणं गरजेचं आहे. जरी वकिलांनी तुमच्या सांगितले की तुम्ही आज नाही आला तरी चालेल, तरी देखील तुम्ही मेहरबान कोर्टामध्ये शक्यतो केस दाखल असेल, मग तुम्ही किती अंतरावून आला हे महत्त्वाचं नाही. कारण तुम्हाला लवकर न्याय निर्णय हवा असेल तर वेळेवर तुम्ही कोर्टामध्ये हजर राहणं गरजेचं आहे आणि प्रत्येक तारखेला काय कोर्टामध्ये प्रोसिडिंग चालतं, काय काम चालतं हे पाहणं गरजेचं आहे. कोर्टात तारखेला किती हजर राहावं, नाही हजर राहावं, अशा अजिबात गैरसमजामध्ये तुम्ही राहू नका. काम तुमचं असतं, त्यामुळे होणारा तोटा हा तुम्हाला नुकसान भरावे लागत असते. त्यामुळं प्रत्येक तारखेला स्वतःहून हजर राहून कामकाजावर पूर्णपणे लक्ष ठेवा आणि अशा पद्धतीनं जे काय केस असेल त्यासाठी भक्कम पुरावे, भक्कम साक्षीदार देऊन तुमच्या बाजूनं केस चांगल्या पद्धतीनं करून घ्यावी. त्यामध्ये कोर्टामध्ये असं कोणतेही सांगता येत नाही की कोणत्या तारखेला तुम्ही हजर राहा, कोणत्या तारखेला नाही राहिला असा तर चालेल. पण शक्यतो कोर्ट केसेस असल्यामुळं प्रत्येक तारखेला हजर राहणं हे आपलं कर्तव्य आहे आणि आपली जबाबदारी पण आहे. त्यामुळं लवकरात लवकर तुम्हाला न्याय पाहिजे असेल तर तुम्ही प्रत्येक तारखेला मित्रांनो हजर राहणं हे गरजेचंच आहे. माझ्या चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि जर आपल्याला काय शंका असेल तर कमेंटमध्ये मला तुम्ही लिहून पाठवू शकता किंवा माझा फोन नंबर आहे त्याच्यावर तुम्ही संध्याकाळी 5 ते 8 फोन करू शकता.